पहिल्यांदा तर मला ह्या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं होतं. तर ती गोष्ट कुठली आहे पुढं मी सांगते. तर पौष महिन्यातील 3ऱ्या रविवारी आम्ही गेलो होतो तीर्थाच्या नागोबाला दर्शनासाठी व भात लिपण्यासाठी. खूप जास्त गर्दी होती. जागा काय आम्हाला भेटतच नव्हती. मग एके ठिकाणी छान अशी सावलीत जागा शोधली आणि त्याच्यावर मग आता ते चूलही होती. चुलीवर भात ठेवला शिजायला. तर ह्याच गोष्टीचं मला खूप नवल वाटायचं. कारण लग्ना अगोदर हे मला माहीतच नव्हतं, की अशा पद्धतीने स्थानीच भात शिजवायचा आणि त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा. भात शिजेपर्यंत तर छान सगळेजण गप्पा मारत बसलो होतो. तर भात आमचा आता शिजून तयार आहे. छान आता शिजलेला भात अशा पद्धतीने टोपल्यात किंवा ताटात काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती दही, दूध, केळी, तूप, साखर सगळं काही घालून मग मंदिरात दिलं. आहोंना आणि मुलांना पाठवलं मंदिरामध्ये दर्शनासाठी व भात लेपण्यासाठी आणि आम्ही थोडा वेळ तिथे बसलो. मग खूप जास्त गर्दी होती. त्यांनी आल्यानंतर आम्ही पण आलो मंदिरामध्ये. तर ते कुंड आहे. कुंडातलं पाणी भात शिजवताना घालायला पाहिजे. तर इथे छान असं दर्शन घेतलं. बाहेरूनच आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या धाकट्या जाऊबाई आणि दीर आले होते. त्याने आम्ही सगळ्यांनी मस्त बसून इथं जेवण केलं. जेवणाचा मस्त असा आनंद घेतला गप्पा मारत. आता परत गर्दी कमी झाली होती म्हणून आणखीन एकदा आम्ही दर्शनाला गेलो आणि मधून दर्शन घेतलं नागोबाचं. छान असं दर्शन घेतल्यानंतर मग थोडा वेळ म्हणलं खरेदी करावी, काहीतरी बघावं म्हणून बाहेर आलो होतो. तर छान अशी इथं मार्केटमध्ये सामान भरलेलं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही